आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या शेवडे बंधू आरो वॉटर प्लॅनचं लोकार्पण भंतेजींच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। आजचा दिवस हा 1 मे महाराष्ट्र दिवस म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना आजच्या दिवशी झाली। कामगारांचा दिवसही म्हणून आज आहे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिवस। सोबत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं तो शहीद दिवस पण आहे आणि म्हणून इथं आपण बहुजन समाज पार्टीच्या वतीनं शहीदांना सुद्धा अभिवादन करण्याचा कार्यक्रम या निमित्तानं करत आहोत। कारण जेवढे शहीद झाले, मुंबईत शहीद स्मारक आहेत, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणचे लोक शहीद झाले त्या अनेक शहरांमध्ये शहीद स्मारक आहेत। त्यांच्या स्मृतीला आपण याद करण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी विशेषतः जे आरो प्लॅन्ट आहे, कारण बहुतेक आपण बघतो की पाणी जे अशुद्ध असते त्या अशुद्ध पाण्यामुळं अनेक मोठ्या प्रमाणात रोग होतात आणि ते शुद्ध पाणी बहुतेकांना मिळत नाही। पाण्यासाठी बुद्धापासून तर बाबासाहेबांपर्यंत सर्वांनी सत्याग्रह केलेले आहेत पाण्याचे आणि भविष्यातले आंदोलन पाण्याचे आंदोलन ठरणार आहेत। अशा वेळेस हे शुद्ध पाणी कमी दरात मुबलक प्रमाणात मिळावं या दृष्टिकोनातून हा प्लॅनचे आमचे मोठे बंधू अरुण शेवडे यांच्या डोक्यात ती कल्पना आली आणि त्यांनी जे आमचं शेवडे बंधू म्हणून जे काही समीकरण आहे त्या दृष्टीनं त्यांनी शेवडे बंधू एक प्लॅन त्यांचं उभं केला। त्यांचे सुपुत्र विद्यार्थी शेवडे आहेत, हे याला विशेषतः ऑपरेट करणार आहे। टेक्निकली जे काही आहे माहिती की विद्यार्थी शेवडे यांना आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांना अनेक कारण ते सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळे सिव्हिलचा संबंध हा वाटरशी पाण्याशी मोठ्या प्रमाणात तो असतो आणि म्हणून त्यांनी या उपक्रमाला साथ दिली। या ठिकाणी आपण कमी वेळेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या निमित्ताने या ठिकाणी आलेत मी 2-2 मिनिट याचं महत्त्व सांगण्यासाठी मी पहिल्यांदा आचरण करतो। ते दादा तुझी भूमिका मला वाटते प्रास्ताविक आहेत। विद्यार्थी शेवडे यांनी थोडीशी 2 मिनिटात 4 मिनिटात आपण भूमिका ठेवावी जेणेकरून म्हणजे कशा रे हा कशाचं प्लॅन विषयीची माहिती द्यायची किंवा सांगायचं बिझनेस विषयीचं जमलेला तर मग म्हणजे माझे बंधू आणि बंधू आपण या एरियामध्ये बघितलं आहे जवळपास कमी या रिलेटेड प्लांट आहेत पण ते 24 तास नाही राहत। आपलं कसं आहे 24 तास राहणार आहे, ओपन केव्हाही या केव्हाही न्या असं राहणार आहे आणि घरपोच पण सुविधा आम्ही देणार आहोत त्या आणि वरून बाकीच्या तुलनेत आमचं दर कमीच राहणार आहे असं तुम्हाला। आणि अजून तुम्ही काही संबंधित याच्याबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता। या प्रसंगी डॉक्टर तुळसा डोंगरे मॅडम या पाली विभागात अनेक वर्षापासून नागपुरात जेव्हाचा पाली विभाग सुरू झाला तेव्हापासून त्या प्राध्यापिका म्हणून आहे आणि बुद्धिझमशी चांगली त्यांची स्किल आहे बुद्धिझमवर। तर या निमित्ताने या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर तुळसाताई डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं एक मनोगत व्यक्त करा। सर्व महापुरुषांना विनम्र आज या कार्यक्रमाला आणि सर्व म्हणजे ज्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं यामध्ये शेवडे बंधू हा जो विचार आहे मनामध्ये विचार, तर हा विचार येणे
देण्याची ज्याच्यावर क्षमता आहे. तर आताच मला वाटतं विद्यार्थी स्टुडंटच आहे, पण मला वाटतं त्याचं नाव आहे. या वास्तविकतेच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला माहिती सांगितली की हा पाण्याचा प्रश्न हा काही साधा सुद्धा नाही, तर बुद्धाच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला फार मोठा पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि एक काळ असा होता की आपल्याला फार लांबून दुरून कोणीतरी पाणी द्यायचे, ते त्यांची इच्छा असेल तर, जबरदस्ती नाही. तर अशा व्याकुळतेने ताणलेल्या लोकांना पाणी मिळत नव्हतं. आज ही परिस्थिती झाली की आमचा समाज एवढा चांगला झाला, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक. आज आम्ही इतरांना पाणी देणार, कारण आमचं कल्चरसुद्धा आहे सगळं बदललं, आमची मानसिकता सुद्धा बदल, कारण आमच्या मनामध्ये इतरांच्या प्रती जी काय भावना आहे तरी आमच्या मनामध्ये करुणा आहे, प्रेम आहे. आणि या ठिकाणी हे जो आरो वाटर सप्लाय खूपच चांगली गोष्ट आहे. आणि उपस्थितीमध्ये आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम राबवला याबद्दल मंगलमय ज्याला म्हणता येईल की तुम्हाला या अशा मंगलमय वातावरणामध्ये जे घडलं ते अतिशय चांगली होत्या. आणि आपण या संस्थेमध्ये पाहतो नाही वेरेने संबंधित पुढाचा अवेरेनाचा संबंध येसुमो सनातन. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की वैराने वैर कधीच क्षमत नाही, तर या प्रेमाने करुणेनेच वैर संपतो. आणि अशा या इतक्या सुंदर वातावरणामध्ये, प्रेममय वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये यांनी निवृत्ती केली. तर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही त्यांना मंगल कामना करतो आणि ते माझी विचारायला धन्यवाद. यानंतर स्वतः या एकूण प्रोपायटर अरुण चौरे यांना व्यक्त करतो. त्यांनी आपली भूमिका यामागची जी काही संकल्पना आहे ती त्यांनी मांडावी. सगळ्यांना माझं याच्या पाठीमागचं कारण हे लावण्याचं कारण असं आहे की मी साऊथमध्ये पूर्ण फिरलो. त्या साऊथमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की साधं पाणी कोणी पित नाही साऊथमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तर नळाचं पाणी पिणारं सगळेच लोक नळाचं पाणी आपण पितो, पण साऊथमध्ये तिथं म्हणजे 50 घराचं जर गाव असलं तर तिथं वॉटर एअरो सप्लाय आहेच आहे. तुम्ही 1 रुपया टाका, 1 बॉटल घ्या पाणी, असं सगळीकडे आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं नव्हतंच होतं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये शुद्ध पाणी आहे. म्हणून आपले चेहरे सगळ्याचे चेहरे कोणते आहेत ना, त्याला कारण पाणी आहे. त्या पाण्यामुळे, शुद्ध पाणी पिल्यामुळे आपण गोरे आहोत. त्यांचं पाणी बेकार असल्यामुळे ते पाहत तुम्ही साऊथमध्ये काळे लोक आहेत, तर त्याचं कारण नुसतं पाणी आहे. तर त्यांनी अगोदर पाण्यावरच मात केला. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये, मोठ्या शहरामध्ये पूर्ण आरो प्लॅन्ट लावले. आणि ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये होती. ती 6 वर्षाच्या अगोदर झालेली कल्पना होती. त्यावेळेस तिथं आरो कोणाकडेच नव्हती, ती माझ्या डोक्यात होती, पण मी बिझी होतो. कारण एक माणूस जेवढी त्याची क्षमता आहे तेवढंच काम करेल ना, क्षमतेच्या बाहेर कोणी काम करू शकत नाही. माझ्यामध्ये ती क्षमता होती, पण मी बाहेर असल्यामुळे ते ॲरो प्लॅन्ट लावू शकलो नाही. पण नंतर असं वाटलं की आता आपण खाली आहोत आणि आपण काम देणारे पाहिजे. आपण कसा आपला हात जो आहे ना, आपलं तत्व जे आहे ना, बुद्धापासून तर बाबासाहेबांपर्यंत मागणाऱ्याच्या हात नको आपल्याला. मागणारा तो देऊ शकत नाही, आपण देणारे पाहिजे. म्हणजे आपण पाणी जरी दिलं तरी ते देणारच होऊ, आपण माणसांना काम दिलं तरी आपण देणारच होऊ, असा माझ्या डोक्यामध्ये उद्देश होता. म्हणून 2 लोकांना जरी आपण काम देऊ शकलो तरी देणारे आपण होऊ शकतो. तुम्हाला माहीत असेल मारवाड्याकडे जागा किती असते, जागा फारच लहान असते, सामान मात्र जास्त असते. आमच्याकडे जागा किती आहे आणि किती दिवसापासून आहे खाली. जागा भरपूर आहे, खाली भरपूर जागा आहे, पण डोक्यात ही कल्पना आमच्या लोकांमध्ये येतच नाही. तुम्ही जोगीनगरचा रोड पहा, आपले पूर्ण घरं मात्र दुकान आपले नाही. तुम्ही इंदोऱ्याकडे जा, इंदोऱ्याच्या नंतर दुकानाची पूर्ण लाईन आहे, ते शिंद्याची लाईन आहे, आपल्या लोकांची लाईन असते. आणि आपल्या लोकांचे घरं रोडवर, पण शिंद्याचे दुकानं. म्हणजे ते देणारे झाले ना, आपण मागणारे झालो. त्याच्यामुळे झालं. आपल्याला असं वाटतं आपल्या डोक्यामध्ये की आपण देणारे झालो पाहिजे. आता कांचीरामजीपर्यंत ते आंदोलन आलंच आपलं की देणारे तुम्ही व्हा, मागणारे राहू नका. आताही आपल्याकडे किती लोक आहे, आंबेडकरी मुवमेंटचे लोक पहा, नाव सांगतील आंबेडकरी मुवमेंटचं, पण मागणारे आहेत की नाही.
देणाऱ्याचे हात कुठे समोर आहेत ना. म्हणून आपण 5.5 लाख लोक असल्यानंतरही आपल्याला आपला येत नाही म्हणतो. आपलेच लोक म्हणतात आपला येत नाही. आता हे उमेदवार होते ना रामटेकमध्ये, परिस्थिती आम्हाला माहित आहे यांची. आपण एवढं संख्यानं असल्यानंतर आपण मागणारे आहोत, देणारे हवं नाही. म्हणून माझा उद्देश एवढाच होता फ्लॅट लावण्याचा पाठिंबाचा, की आपण देणारे झालो पाहिजे. 2 लोकांना दिलो तरी दिलो, आणि पाणी तर लई लोकांना देणार आहोत, म्हणजे देणारे झालो ना आपण. हा उद्देश होता म्हणून फ्लॅट लावलं. पण एवढं बोलून माझे धन्यवाद. चला आपला इनडायरेक्ट म्हणजे पॉलिटिकल जो आपला विषय होता की देणारे बना, आणि पाण्याच्या माध्यमातून देणारे बनण्याचा एक उद्देश पुढे केला. आमच्या गावचे सर्वात सिनियर आणि कार्यकर्ते म्हणून ज्यांचं नाव आहे ते मी यादवराव फुलगे यांना विनंती करतो की या निमित्ताने त्यांनी आपला अनुभव कथन करावा. यादवरावजी फुलगे म्हणजे आमच्या गावचं सर्वात मोठं नाव, म्हणजे ज्याच्या सिनियर एक मुलाव. हा सुंदर आजचा कार्यक्रम, आणि कार्यक्रमाला आपले सगळे आजचे कार्यकर्ते मंडळी सगळे आणि प्रेरणादेवी. तर आम्ही मोठा एक सुंदर शेवळेनी आपला विषय मांडला की देणारे व्हा. हा मोठा महत्त्वाचा पॉईंट. आता आम्हीही बाबासाहेबांना प्रत्यक्षात त्या दीक्षा सोहळ्याची आम्ही साक्षी आहे. आम्ही बघितलं, आणि मग तेव्हापासून आमच्या ह्या चळवळी सुरू. आम्ही ते कामं करतच असतं, कारण ते रक्तात दिलं आणि त्या कामाला लागलो. सांगत होतो आम्ही बाबासाहेबांच्या जन्मदिवसाच्या सोहळ्याची आम्ही साक्षीदार. बाबासाहेबांनी सांगितलं का आज माझा नवा जन्म झाला, ते ऐकलं, आणि आम्ही म्हणलं बा तुझाच कसा झाला जन्म, तर आमच्याही आणि आम्हाला लागलो. विहिरीवर पाणी भरता येत नव्हतं, किती सगळे संघर्ष करावं लागले. भावांच्या करता आलं, आणि आजही पाण्याची गरज आहे. आणि त्यांचा एकच पॉईंट आहे, त्याच पॉईंटवर मी बोलतो की देणारे व्हा. म्हणून परिस्थिती तशीच आहे, परिस्थितीही तशीच आहे. आणि परिस्थिती जरी अशी जरी झाली त्या तुमच्याच आमच्याच परिस्थिती अशी घडवायला का न घडवायला काही बाई तुम्ही आणि देणारे व्हा. एवढे हे एवढ्याच मी बोलतो. आणि 2 शब्द माझ्या शब्दाला विराम देतो. त्यानंतर संदीपजी मेश्राम आमचे म्हणजे तरी बोललं नाही, आपले भावी खासदार आहेत, जे आता पेटी बंद असलेले रामटेकचे खासदार ते संदीपजी मेश्राम. पेटी बंद असलेले संदीपजी मेश्राम. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध, भारतीय बुद्धीचे शिल्पकार, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या संत महापुरुषांनी या देशाच्या उत्थानाकरता आपले जीवन अर्पित केले अशा सर्व मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज 1 मे महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस, आणि त्यांचं औचित्य घेऊन आज या ठिकाणी शेवळे बंधू परिवाराने आज वॉटर सप्लायरचं आज या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित वंदनीय भंतेजी, या ठिकाणी जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय ॲडव्होकेट राहुलजी सोनटके साहेब, या आरो प्लॅनचे संस्थापकच म्हणता येईल अरुणजी शेवळे साहेब, जे सिद्धचं संचालन करून राहिले असे आमचे उत्तमजी शेवळे साहेब, महाराष्ट्र माजी सचिव, महाराष्ट्र मीडिया प्रभारी, तसंच आमच्या ताई डोंगरेताई, या ठिकाणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमित सिंगजी, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बहुजन समाज पक्षाचे हितचिंतक पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित शेवळे बंधू परिवाराचे हितचिंतक बंधू आणि भगिनी. बंधूंनो, आज 1 मे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस, आणि त्यातच या आरो वॉटर प्लॅन्टचं उद्घाटन. बंधूंना आपल्याला माहीत आहे की पाण्यासाठी बाबासाहेबांनी पण सत्याग्रह केला, आणि हीच परिस्थिती आपण गावखेड्यात पाहिलं तर पाण्याच्या समस्यावरून, जे विहिरीचं पाणी आपल्याला भेटत होतं, त्या विहिरीच्या पाण्याच्या समस्यावरून
भांडणे अनेक आंदोलने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले आणि एक चांगला उपक्रम शेवळे परिवाराच्या हातातून होत आहे की आपण जे स्वच्छ जे पाणी आहे आपल्या प्रभागामध्ये देण्याचं काम शेवळे परिवारातून होत आहे आणि ते पण एकदम मुबलक कमी दामामध्ये होत आहे. आज या प्रसंगी मी शेवळे परिवाराला या दिवसाच्या मंगलमय सदिच्छा देतो. आपण सर्वांना या दिवसाच्या मंगलमय सदिच्छा देतो आणि या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद.